कोल्हापूर जिल्हा कागल तालुका कसबा सांगाव येथे सक्षम ग्रामसेवकाची नेमणूक करावी या मागणीसाठी सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव, उपसरपंच बाळासाहेब हेगडे यांच्यासह नागरिक कागल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण चालू आहे। श्रीकांत कोळी ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीतपणे होते, त्यांच्यामुळे तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला होता। त्यांची अचानक बदली करून त्यांच्या जागी कुंभार यांची नियुक्ती केली आहे। ते वेळेत कधीच येत नसल्यामुळे गावचा विकास होत नाही, त्यामुळे त्यांच्या जागी सक्षम ग्रामसेवक अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली। कसबा सांगाव तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणि तिथे कार्यक्षम ग्रामसेवक असणं खरंच खूप गरजेचं आहे। पूर्वी कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये श्रीकांत कोळी म्हणून ग्रामसेवक होते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आमचं गाव सुरळीतपणे सुरू होतं। श्रीकांत कोळी येण्यापूर्वी म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीत जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून फक्त 9 ते 10 कंपन्यांची आम्हाला MIDC आहे आणि वसुली 9 ते 10 कंपन्यांची होत होती, पण कोळी साहेबांनी सुमारे 250 कंपन्यांची बिलाची मागणी केली आहे। त्याची डिमांड सुमारे 4 कोटी रुपये आहे आणि त्याच्यामधले 1 कोटी रुपये आम्हाला वसूलही झालेले आहेत। आम्ही गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावात CCTV बसवलेले आहेत। कन्यांच्या जन्मासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कन्या ठेव योजना सुरू आहे। 15 वित्त व्यवस्थितपणे खर्च होतो आहे। आम्हाला कोळी साहेब असताना घरकुलमध्ये तालुक्यात 2रा क्रमांक आमच्या ग्रामपंचायतीचा आला होता, तसं सन्मानितही आम्हाला केलं आणि असं सुरळीतपणे सुरू असताना अचानक राजकीयदृष्ट्या तडकाफडकी श्रीकांत कोळी यांची बदली करून कुंभार साहेबांना त्याचा चार्ज देण्यात आला। ते आल्यापासून गावातलं एकही काम सुरळीत सुरू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये हजरसुद्धा नसतात। त्यांचा आज तुम्ही केव्हाही जाऊन पहा की प्रोसिडिंग पूर्णपणे अपूर्ण असतं आणि याची BDO साहेबांना स्वतः प्रचिती आली आहे। ते आलेले त्यांना आम्ही प्रोसिडिंग दाखवलं होतं। त्या दिवशी त्यांनी गावातील तळ्या स्वच्छतेचा आणि गाळ उपसण्याचा प्रस्ताव द्यायला सांगितलेला होता, तो आज तागायत दिलेला नाही आहे। खरं तर गाव चालतं ते म्हणजे कर वसुलीवर चालतं, तर आमच्या अद्यापही कर मागणीसुद्धा अजून आमच्या ग्रामपंचायतीची झालेली नाही आहे। दुसरं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने अजेंड्यावर विषय घेऊन सर्वानुमते तो मंजूर करून देखील त्याचं इस्टिमेट होऊन देखील टेंडरच झालेले नाही आहेत। 5-6 महिने झाले गेले, स्वच्छतेचं टेंडर आहे, मुरमोडणीचं टेंडर आहे, माळीमळ्यातल्या पाईपलाईनचं टेंडर आहे, टेंडरसुद्धा वेळोवेळी होत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक सभेत एखादा विषय आला तर ग्रामसेवक स्वतःच पहिलं मत मांडतात आणि त्याच्यानंतर काही सदस्य त्यांच्या मताला सहमती दर्शवतात। तर प्रोसिजर अशी आहे की सरपंच आणि सदस्यांचं मत झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कायदेशीररित्या काय योग्य आहे ते सभागृहाला सांगायचं आहे। तर हे आधीच मत मांडतात। हे कोणत्या प्रकारचं काम कसबा सांगावमध्ये सुरू आहे? आम्हाला शासनाचे GR वेळोवेळी अजिबात सांगितले जात नाहीत आणि BDOंनी दिलेल्या सूचना तर आम्हाला समजतही नाहीत, सांगतहीच नाहीत ग्रामसेवक। आमच्याकडे घरकुलांचा सर्वे सुरू होता, गावातील लोकांकडून कळालं की अजून बराचसा सर्वे अपूर्ण आहे। ग्रामसेवकांना विचारलं तर ते म्हणतात 1-2 दिवसात सर्वे पूर्ण होईल मॅडम, पण तसं झालं नव्हतं। तर आम्ही मग त्याच्यानंतर BDOंना लेखी पत्र लिहिलं होतं की आम्हाला ॲडिशनल माणसं द्या आणि तो सर्वे पूर्ण करून घ्या। त्याच्यानंतर 4 ॲडिशनल ग्रामसेवक देऊन त्यांनी तो सर्वे पूर्ण करून दिला आणि त्या सर्वेमध्ये सुमारे गावातील 600 कुटुंबांना त्याच्यात लाभ मिळाला। जर काही बाब आमच्या लक्षात आली नसती तर गावातली सुमारे 600 कुटुंब या योजनेपासून वंचितच राहिली असती। कोणतंही काम असू देत, मला 15 वित्त आयोगाचं पासबुक जे भरून आणा म्हणून सांगितले की वित्त आयोगाचे पैसे आलेत, कोणत्या हेडवर काय पैसे आलेत बघूयात आणि गावात कामं सुरू करूयात, ते पासबुकही अद्यापही भरून आणलेलं नाही आहे। ग्रामपंचायत कसबा सांगाव माजी उपसरपंच सुदर्शन मजले बोलतोय मी। आमच्या गावामध्ये प्रशासकीय कामकाज एकदम चुकीचं चालू आहे आणि अशा ग्रामसेवकांना घेऊन ग्रामपंचायत कारभार करणं एकदम चुकीचं व्हायला लागलं आहे। विकास कामाला खीळ बसत आहे। गेली जवळजवळ 8 ते 10 महिने झाले अशा ग्रामसेवकाला आमच्या ग्रामपंचायतमध्ये देऊन गावचा विकास कुठला आहे, वार्डाचा विकास कुठला आहे, आम्हाला वार्डात फिरत असताना लोक विचारायला लागलेत बाबा ही कामं झालेली नाहीत, ती कामं झालेली नाहीत। लोकांना उत्तर देणं काय सांगायचं आम्हाला अवघड वाटायला लागलं आहे, उत्तर द्यायचं अवघड वाटायला लागलं आहे। अशा बिनकामी ग्रामसेवकाला जर कोणी म्हणजे प्रशासकीय खुर्चीवर बसवत असेल आणि त्याची बदली न करता जर आमच्या ग्रामपंचायतमध्ये ठेवत असतील तर त्यांचा आम्ही धिक्कार करतोय। सांगाव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माळीवर आपल्या गावामध्ये गेली वर्षभर कोळी साहेब होते, त्यावेळेला कामकाज अतिशय सुरळीतपणे चालू होते। याची प्रचिती पंचायत समितीने सुद्धा घेतली होती। पंचायत समितीचं सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं
की कसबा सांगावचं दप्तर एकदम छान झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर जे ग्रामसेवक आणला तो गावातलाच ग्रामसेवक आणला, तो गावातला ग्रामसेवक देता येतो का हे पहिला प्रशासनाला विचारलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे कामकाज बघितलं तर ते उपस्थितसुद्धा नसतात आणि त्यानंतर त्यांनी कोणतंही प्रोसिडिंग पूर्ण नाही आहे. टेंडर जवळजवळ 6 महिने झाले मीटिंग झाली होती, त्या मीटिंगला टेंडर दिलं होतं, त्याचं इस्टिमेटसुद्धा केलेलं नाही त्यांनी, आजपर्यंत टेंडर काढलेलं नाही, ते कोणत्याही प्रकारचं कामकाज होत नाही, ते पूर्णपणे पिळवणूक करत आहेत आणि त्याचा कुठं तर आम्हाला ग्रामसेवक बदलून मिळावा एवढीच अपेक्षा.